की धृतराष्ट्र एकटा उरणार आहे आणि त्याला आम्ही सांभाळणार आहे असं त्या ठिकाणी धर्मराजे बोलले. सगळे कौरव मेल्यानंतर मुलाचं दुःख धृतराष्ट्राला होणार आहे. मग आम्ही त्याचे मुलंच आहोत ना, पुतणे म्हणजे मुलंच आहेत. आम्ही निश्चित धृतराष्ट्राला सांभाळतो. संजयानं स्पष्टपणे सांगितलं की असे पांडव म्हणलेले आणि तुमचा घात ते केल्याशिवाय राहणार नाहीत. वीज तळपे जैसी अंबारी तैसा श्रीरंग रात फेरी तेव्हा वीर पळतील दश दिशांतरी शस्त्रे अस्त्रे टाकोन अरे कृष्ण भगवंत अर्जुनाचा सारथी होईल आणि ज्यावेळेस रणांगणामध्ये अर्जुनाला घेऊन तो कृष्ण भगवंत येईल का विजेसारखा रथ त्याचा पळेल महाराज. क्षणात इथे तर क्षणात तिथे. वीज ही बघू सुद्धा देत नाही महाराज. डोळ्यानं बघू तर संपत्ती वीज आणि तशा पद्धतीनं क्षणामध्ये पूर्वेकडे, क्षणामध्ये पश्चिमेकडे, क्षणामध्ये दक्षिणेकडे, क्षणामध्ये उत्तरेकडे असा रथ तो फिरविल आणि सगळ्यांचा तुमचा नाश केल्याशिवाय वध केल्याशिवाय तो अर्जुन राहणार नाही. कौरव तस्कर संपूर्ण यांचे तोडीला हस्तचरण जयद्रथाचे शिरचे दिन द्रौपदीशी घेऊन पळत होता. कौरव म्हणजे चोर आहेत. कौरव म्हणजे चोर आहेत आणि चोराला शिक्षा, गुन्हेगाराला शिक्षा, चोराचे हातपाय तोडणे होय ते काम अर्जुन करणार आहे महाराज. कौरवानी चोरी केलेली, काय चोरी केलेली आहे? अर्जुनाची पत्नी चोरलेली महाराज. आणि पत्नी चोरणाऱ्याला शिक्षा, चोराला शिक्षा, त्यांचे हातपाय तोडणे हे काम अर्जुन केल्याशिवाय राहणार नाही ना असं अर्जुनानं माझ्यापाशी सांगितलंय. अशा प्रकारे संजय सभेमध्ये कौरवाच्या सांगत आहे. त्यांनी शब्द शस्त्रे सोडिले अपार लोह शस्त्रे आम्ही देऊ प्रति उत्तर कृष्ण द्वेषी चांडाळ समग्र संवारील नेम. पांडवांनी सभेमध्ये काय सांगितलेलं आहे? दुष्ट दुर्जन कौरव आणि शब्दशस्त्र आमच्यावर सोडलेले. शस्त्राचा मार संपवतो महाराज पण शब्दशस्त्राचा मार संपत नाही. लौहशस्त्राचा मार संपेल, लोखंड शस्त्राचा मार बुजेल महाराज एक ना एक दिवस औषधीनं, पण शब्दशस्त्राचा मार बुजत नाही आहे आणि तो पक्का आमच्या लक्षात आहे असा अर्जुन म्हणतो. त्यांनी शब्दशस्त्र सोडलेत आमच्यावर, आम्ही लोहशस्त्र सोडून त्यांचा वध केल्याशिवाय राहणार नाहीत ही प्रतिज्ञा आमची असं सभेमध्ये त्यांनी प्रतिज्ञा केलेली आणि त्या प्रतिज्ञेचं उत्तर मी तुम्हाला सांगत आहे असा संजय म्हणत आहे. माझी आच्या पासी आहे गवसनी परी प्रतीच्या क्षणोक्षणा जनानी तुनीर भरला से बानी करती बाहेर यावया करती बाहेर यावया. अर्जुन म्हणलेला आहे. अर्जुन माझ्या धनुष्याची गवसणी मी मोकळी सोडलेली आहे पण अनेक माझे बंधू आहेत का त्या बंधूच्या धनुष्याची गवसणी टणत्कार करते महाराज. आणि जे काही भातेत का भातेतले बाण तुमचा प्राण घेण्यासाठी किंवा तुमचं शिर छेदण्यासाठी ते कर 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 करतात. दातच खातात ते कवा हे आम्हाला धनुष्य आपलं कधी भाताच्या बाहेर काढतात आणि कधी कौरावर सोडतात हीच वाट बघतात महाराज. भांडणं लागलेले असावत महाराज माणसाचे. पूर्वीच्या काळामध्ये भांडणं झालेले असावात आणि भांडणं झालेला माणूस समोर यावा आणि मग समोरचा माणूस त्याच्यावर दात खातो महाराज. कर दात खातो. ह्यानं नुसतं मला धक्का द्यावा याचं बघतोच असं म्हणतो महाराज. तशा पद्धतीनं आमच्या भात्यातले बाण कर दात खातायत. कवा कौरव समोर येतील आणि कवा त्यांचे गर्दन आम्ही कापूत. अशा प्रकारे त्या ठिकाणी पांडवानं मला सांगितले आणि तेच तुम्हाला मी सांगत आहे. काळ फोडी नरणांगणी
यवं पिष्टवाता करीन धरणी वाह. आकाश मंडप उघडुनी पाडीन स्वर्ग कालते. अरे त्या अर्जुनानं सांगितलंय, काळ जरी समारंगाने जर माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी आला, काळाला सुद्धा फोडून टाकेल, काळाचाही जबडा फोडील आणि युद्ध करीत असताना ही मेदिनी असणारी सगळी उद्ध्वस्त करील आणि आकाश मंडप तो छेदून टाकेल. अशा प्रकारचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे आणि ते आम्ही दाखवूच असं सांगितलेलं आहे. माझी या रथाचा ध्वजा अत्याद्भुत वायू नसताची फडकत वा. भूतास हनुमंत वाट पाहतो रणाची. वाट पाहतो रणाची. माझ्या रथाचा जो काय ध्वज आहे का महाराज, वारा नसताना फडफड करतो. अरे ध्वज आहेत ना महाराज, वारा आल्यावरच फडफड करतात. पण माझ्या रथाचा जी काही ध्वज आहे, वायू नसताना तो फडफड करतो. का वायू नसताना फडफड करतो? अरे वायुपुत्र त्याच्यावर बसलेला आहे, हनुमान प्रत्यक्ष त्याच्यावर बसलेला आहे, म्हणून करता तो फडफड करीत आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू अर्जुनेची शारंग धरू स्वये कृष्णची झाला. अशा पद्धतीनं माझा सारथी कृष्ण भगवंत आहे, माझ्या रथावर हनुमंत बसणारे आणि तुम्हाला मी मारल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्यक्ष अर्जुनानं मला सांगितले रे कौरवानो. सर्पाची या परी जड करी आशिलता निगती मेना बाहेरी. वाह. शक्ती जाळ माझे थरथरी अस्त्रे विचार करिता ती. अस्त्र विचार करिता ती. जसा बिळातून साप बाहेर निघावा महाराज, तशा पद्धतीनं तलवारी मेहनतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी निघतायत? तुमचे शिर काटण्यासाठी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारे त्या ठिकाणी मला अर्जुनानं सांगितले आणि ते निश्चित केल्याशिवाय राहणार नाही असं संजय म्हणत आहे. परम प्रतापी पंडुकुमार परिद्रत राष्ट्र आणि गंगापुत्र वा. शारद्वताचार्य गुरुवर यांचे चरण न विसरती. पांडव प्रतापी आहेत, पांडव पुरुषार्थी आहेत. प्रताप दुष्टावर चालवतात, प्रताप वाईट लोकावर ते चालवतात, सज्जनावर अजिबात चालवत नाहीत, कुणाकुणावर चालवणार नाहीत, धृष्टराष्ट्रावर त्यांचा पुरुषार्थ चालवणार नाहीत, भीष्माचार्यावर चालवणार नाहीत, कृपाचार्यावर चालवणार नाहीत, द्रोणाचार्यावर चालवणार नाहीत आणि बाकीचे जे काय दुष्ट दुर्जन आहेत का त्यांचा प्रताप त्यांच्यावर निश्चित चालवल्याशिवाय राहणार नाहीत. हे आपले वयोवृद्ध आपले लोक आहेत म्हणून यांचा सन्मान राखणार आहेत अशा प्रकारे संजय सांगू लागलेला आहे. मग बोले गंगानंदन विधीने केले प्रजेचे समाधान. बुभार उतरावया संपूर्ण नर नारायण अवतरले. नर नारायण अवतरले. त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणू लागलेले आहेत, ही पृथ्वीवरले साधू संत ब्राह्मण ब्रह्मदेवाकडे घराने घेऊन गेलते, ब्रह्मदेवाकडे घराने घेऊन गेलते आणि त्यावेळेस ब्रह्मदेवानं या जनाचं समाधान केलेलं आहे. समाधान केलं. काय समाधान केलेलं आहे? तुम्ही जा निवांत राहा, नर आणि नारायण अवतार धरतील आणि दुष्ट दुर्जनाचा संहार करतील. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगू लागले भीष्माचार्य की बाबा जो काय विधी आहे, ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवानं प्रजाजनाचं समाधान घराने घेऊन गेले त्यावेळेसच केलेले आणि त्यांना पाठवून दिलेले. म्हणून करता अर्जुनाचा अवतार नराचा आहे आणि कृष्ण भगवंताचा अवतार नारायणाचा आहे आणि दोघजण मिळून या पृथ्वीचा भुभार संपवतील असं ब्रह्मदेवानं प्रजाजनाला सांगितलेलं होतं आणि तो टाईम आता जवळ आलेला आहे असं त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणू लागलेले आहेत. तेची कृष्णार्जुन भुभार उतरतील संपूर्ण
दुर्योधना होई सावधान वंशवन जाळू नको वंशवळ जाळू नको. या पृथ्वीला या दुष्टाचं वध झालेलं आहे, भुभार झालेला आहे. कृष्ण आणि अर्जुन, नर आणि नारायण या दोघांनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हाला दुष्ट दुर्जनाला ते संपवल्याशिवाय राहणार नाहीत. भीष्माचार्य सांगू लागले दुर्योधनाला, दुर्योधना अनेक टाईम आहे, अनेक वेळ आहे, आता तरी सावध हो. आता वंशे वेली महाराज, ही वंशे वेली आणि पांडवमध्ये अग्नी आहेत आणि ते अग्नी जर आला तर तुझी वंशवेल जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून टाईम